देवेंद्र फडणवीस यांचं नाव मुख्यमंत्री पदासाठी नक्की झालंय. 5 तारखेला आझाद मैदानात शपथविधी होतो आहे, अशी ही माहिती समोर येते. नाही, अशी माहिती बरेच दिवस समोर येते. पहिल्या दिवसापासून माहिती समोर येते, पण तो दिवस काय, तो सूर्य काय उजाडत नाही अजून. 5 तारखेला अजून हा महिना संपायचा आहे, मला माहिती असेल. जवळजवळ आता नोव्हेंबर आता संपेल, मग डिसेंबर उजाडेल, आणि मग तुम्ही 5 तारखेचा वायदा करताय. तोपर्यंत आमच्या काळजीवाहू मुख्यमंत्री काय करतील याचा भरोसा आहे. माझ्या माहितीप्रमाणे ते मनाने खचलेले आहेत, ते अस्वस्थ आहेत, त्यांचं मानसिक आणि शारीरिक स्वास्थ्य बिघडलेलं आहे. त्याला जबाबदार कोण? त्यांची प्रकृती बिघडली असेल तर ती का बिघडली आहे? त्यांना काही शब्द देऊन कोणी फिरवलाय का? असे अनेक गमतीशीर विषय सध्या चर्चेला आहेत. त्यांचा चेहरा पडलेला आहे, ते हसत नाहीत. त्यांच्या चेहऱ्यावरचं हास्य मावळलेलं आहे, त्यांच्या डोळ्यात चमक दिसत नाही. ते एवढंच बडबडतात, मी लाडका भाऊ, मी लाडका भाऊ. पण तुम्ही लाडका भाऊ मोदी शहांचे राहिलेले नाहीत असं एकंदरीत दिसतंय. तुम्ही देवेंद्रजीचे लाडके भाऊ दिसत नाही, पण मी लाडका भाऊ, मी लाडका भाऊ असं ते सतत बडबडतायत. त्यांना उपचारांची गरज आहे. त्यांच्या सहकाऱ्यांनी त्यांना योग्य पद्धतीने उपचार केले पाहिजे, कारण भारतीय जनता पक्ष ही विषवल्ली आहे, नाग आहे. आम्हालाही डंख मारला याच पद्धतीने, आणि जे त्यांच्याबरोबर जातात त्यांना ते डंखा मारतात. हा अनुभव आहे. महाराष्ट्राला हा विषारी नागांचा विळखा पडलेला आहे. तो आता कसा सोडवायचा लोकशाही मार्गानं, ते आम्ही पाहू. रावसाहेब, आणखी म्हणतं की शिंदे शिवसेनेकडून म्हटलं जाते की गृहमंत्री पद हे शिंदे शिवसेनेकडे हवं, यासाठी देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री असताना त्यांच्याकडेही गृह खातं होतं. याच न्यायानं गृहमंत्री पद, मला असं वाटतं की देवेंद्र फडणवीस जेव्हा उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री होते तेव्हाही त्यांच्या पक्षाचे 100वर आमदार होते. 100वर आमदार असलेल्या त्या पक्षानं फक्त एकनाथ शिंदे यांनी शिवसेना फोडली म्हणून मेहरबानी खात्यामध्ये मुख्यमंत्रीपद दिलं. त्यांनी ते तेव्हाच घ्यायला पाहिजे होतं ना. मग मुख्यमंत्र्याकडे गृह खातं तेव्हाच त्याने घ्यायला हवं होतं, पण ते मेहरबानी म्हणून त्यांना मुख्यमंत्रीपद दिलं, कारण त्यांनी शिवसेना फोडली. आता 100वर 105 वगैरे आमदार असलेला पक्ष मुख्यमंत्रीपद सोडतो का? नाही सोडत. नाही, त्याच्यावरती मी बोलणं योग्य नाही, मला बोलायचं नाही. हा त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे. त्यांच्या आघाडीमध्ये किंवा त्यांच्या युतीमध्ये काय निर्णय घ्यायचे त्यांनी ठरवायचा, पण भारतीय जनता पक्ष त्यांच्या स्वभाव धर्माला वागला, एवढंच मी सांगतो. हिम्मत लागते. मुळात ईडी सीबीआयचं भय ज्याच्या डोक्यात आहे तो कोणताही मोठा निर्णय घेऊ शकत नाही.